हाय हॅलो फ्रेंड्स. प्रत्येकाला ड्रॉइंग्स करायचे असतात, पण सुरुवात कशी करायची हे मात्र समजत नाही. प्रत्येकाकडे पेन्सिल पेपर सगळं असं बनवू या विचारामध्येच आपला वेळ जातो. त्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे एक ड्रॉइंग सिरीज. ही सिरीज खूप मोठी होणार नाही, फक्त 10 व्हिडिओजचा सेट असेल. त्यामध्ये A to Z माहिती सर्व सांगितली जाणार आहे आणि तुम्ही कमीत कमी वेळामध्ये ड्रॉइंग इम्प्रूव्ह कराल. यामध्ये बेसिक ड्रॉइंग्सपासून रिअलिस्टिक ड्रॉइंगपर्यंत पोचू. शेवटी प्रॅक्टिस तर तुम्हालाच करावी लागणार आहे, पण जे की फॅक्टर आहेत ना त्यावर मेहनत करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. मोस्टली लोक पोर्ट्रेट करतात, पण ते ड्रॉइंग व्यवस्थित होत नाहीत. खूप वर्ष प्रॅक्टिस करतात, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॅक्टिस आणि जे टेक्निक्स आहेत ते यूज केले जात नाहीत, त्यामुळे व्यवस्थित पोर्ट्रेट येत नाही. ड्रॉइंगमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईट आणि टेक्स्चर्स. जोपर्यंत आपण लाईट दाखवणार नाही तोपर्यंत कसं कळणार की शॅडो कोणत्या बाजूने टाकायचे आहे. लाईट आणि टेक्स्चर खूप महत्त्वाचे असतात, त्यावर आपण काम करणार आहोत. आपण यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओज मिळतील. आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट करून जरूर विचारा. आता आपण कामाला सुरुवात करूयात. आर्ट मटेरियल कोणतं हवं आहे तर तुम्ही बघू शकता. मी स्नो व्हाईट पेपर घेतलेला आहे आणि नक्कीच 8B पेन्सिल आहे आणि 8B 4B 6B HB या पेन्सिल्स वापरून आपण शेडिंग करणार आहोत. प्रॅक्टिससाठी तुम्ही न्यूजपेपर देखील घेऊ शकता. आता मी इथं पेन्सिल 6B घेते. आपल्याला फ्री हँड ड्रॉइंग्स करायचे आहेत, त्यासाठी 4B किंवा 6B कोणत्याही ब्रँडची घेऊ शकता. बेसिक गोष्टींकडे जास्त लक्ष दिले गेले पाहिजे. पेन्सिल होल्ड करताना जास्त जवळून पकडायचं नाही. लांबून धरलं तर ग्रीप चांगली येते, त्यामुळे जास्त करून लांबूनच पकडा. पेन्सिल लांबून पकडली तर ग्रीप चांगली लागते आणि आपण ड्रॉइंग करतो आहे ते हे आपल्याला दिसतं. ड्रॉइंग आपण काय करतो किंवा काय ड्रॉ करत आहोत हे आपल्याला लगेच दिसून येतं, त्यामुळे जास्त लांबच पकडलेली पेन्सिल बरी आहे. तर काही लोक अशी जवळ पकडतात, त्यामुळे ग्रीप जास्त येते आणि डार्कनेस जास्त येतो ड्रॉइंगमध्ये, त्यामुळे लांबच पकडा पेन्सिल. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असू शकते. प्रोफेशनल आर्टिस्ट बनल्यानंतर प्रत्येकाची पेन्सिल पकडण्याची पद्धत वेगवेगळी होऊ शकते. पेन्सिल थोडी लांबच पकडा जेणेकरून पेन्सिलला ग्रीप येईल. बॉक्स ड्रॉ करायचा असतो, पण ते खूपच असे डॉटेड लाईन्स असे काढले जातात, तर ह्याला कॉन्फिडन्स स्ट्रोक्स म्हणत नाहीत. स्ट्रोक म्हणजे स्ट्रेट लाईन्स, याला कॉन्फिडन्स स्ट्रोक म्हणतात. बिंदूंमधून रेषा तयार होते आणि रेषांमधून आकार तयार होतात. तुम्ही बघू शकता कर्व लाईन, स्ट्रेट लाईन, स्लॅन्ट लाईन, सर्कल, ट्रायंगल हे आकार आहेत. कॉन्फिडन्स स्ट्रोक्स कसे येतात तर तुम्ही काहीही करा, पण फ्री हँड ड्रॉइंग करा. मोठा गोल काढून बघा, एखादा मोठा सर्कल घ्या, त्याच्यामध्ये पुन्हा आतमध्ये सर्कल छोटे 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 दाखवा. हे फ्री हँड ड्रॉइंग करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस होईल, म्हणजे कॉन्फिडन्स स्ट्रोक्स येतील. काहीही करा. हाताचा वॉर्मअप होणं खूप गरजेचं आहे. खूप प्रॅक्टिस केल्यानंतर हे तुम्हाला कॉन्फिडंट स्ट्रोक येतील. ॲक्च्युली प्रॅक्टिस कशी करायची तर हा मोठा सर्कल काढा आणि त्याच्यामध्ये लहान लहान सर्कल्स काढत जा. ही ॲक्च्युली खूपच बरोबर पद्धत आहे. तुम्ही बघू शकता, ही बरोबर टेक्निक आहे फ्री हँड ड्रॉइंग करण्यासाठी. असे स्ट्रोक्स मारण्याचा प्रयत्न करा, प्रॅक्टिस करा.
शेड लाईटचे 3 प्रकार आहेत, लाईट, मिडल आणि सर्वात शेवटी म्हणालात तर डार्क. डार्कने डेप्थ दाखवता येते, त्यामुळे डार्क, मिडल आणि लाईट. ह्या बाजूनी सेम स्ट्रोक्स तयार करा. फ्री हँड ड्रॉईंग करतो आहे तरीही आपल्या नवीन ड्रॉईंग्स तयार झाल्यासारखं दिसत आहे, नवीन काहीतरी वेगळं. याला 1 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह असं देखील म्हणतात, दिसत आहे आपल्याला. थोडंसं डार्क केलं तरी चालेल. प्रॅक्टिस करायची आहे. डार्क, मिडल आणि लाईट. याची प्रॅक्टिस तुम्ही करून घ्या. त्यानंतर नेक्स्ट ट्युटोरियल आहे, त्यामध्ये मी तुम्हाला कशा प्रकारे बॅलन्स करायचा आहे हे मी नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकवणार आहे. खूप आपण शेप्स बनवणार आहे. शेप्स बनवताना देखील बॅलन्स होत नाही. शेप्सच्या बाहेर पेन्सिलचे स्ट्रोक जातात, कंट्रोल होत नाही. पेन्सिल आणि माइंड कंट्रोल व्हायला पाहिजे, हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत.